मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे परेलला आणि परेलला येऊन मित्रांनो मी झालो आता परेल वर्कशॉपला। आणि आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो अपडेट व्हिडिओ असणार आहे। गणपती आलेले आहेत आणि सोबतच खूप साऱ्या ट्रॉल्या पण आल्या आहेत। तर आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला अपडेट देणार आहे परेल वर्कशॉप, गणेश संकुल आणि अरुण दत्ते वर्कशॉप, हे 3 वर्कशॉपचे अपडेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मी आता जातो परेल वर्कशॉपला आणि तिकडे जाऊन अपडेट देतो। भरपूर लोक मला विचारतात की परेल वर्कशॉपला जायचं कसं। तर मित्रांनो, समोर जे आहे ना तिथे परेल स्टेशन आहे। त्या परेल स्टेशनवर तुम्ही जेव्हा बाहेर उतराल ना तर त्या बाहेर उतरून ना तुम्हाला सरळ सरळ यायचं आहे। बघा या अशा बिल्डिंगा वगैरे दिसतील तुम्हाला। तर इथून आहे ना असं चालत चालत यायचं आहे आणि इथे तुम्हाला आहे ना हे बघा हे अशी जागा भेटेल। बघा ही जागा एकदा बघून घ्या, ही रेल्वेची प्रॉपर्टी आहे। तर इथून आहे ना तुम्हाला सरळ सरळ जायचं आहे। कोणालाही तुम्ही विचाराल ना परेल वर्कशॉप तर हा मित्रांनो शॉर्टकट आहे। तुम्हाला इथं उतरायचं आहे स्टेशनला आणि त्या स्टेशनवरून उतरून आहे ना इथून सरळ सरळ चालत जायचं। रेल्वेची प्रॉपर्टी तुम्हाला लागेल आणि इथे कोणालाही विचारलं ना तर तुम्हाला परेल वर्कशॉपसाठी रस्ता भेटून जाईल। कारण भरपूर लोकांना प्रश्न असतो की परेल वर्कशॉप कुठे आहे। तर मी तुम्हाला एकदम सोपा मार्ग दाखवून दिलेला आहे। फक्त तुम्हाला इथून सरळ जायचं आहे आणि परेल वर्कशॉप भेटून जाईल। बघा त्या रोडवरनं मी तुम्हाला सांगितलं सरळ सरळ यायचं आहे। समोर तुम्हाला ही बिल्डिंग दिसेल रेल्वे सुरक्षा बल आणि तिथूनच तुम्हाला सरळ यायचं आहे। हा रोडला सरळ गेलो का तुम्हाला आहे ना मित्रांनो लेफ्ट साईडलाच परेल वर्कशॉप भेटेल। तर एवढा इझी रस्ता आहे मित्रांनो। आता आपण परेल वर्कशॉपला आलोय आणि समोर बघू शकतात मरोईचा विघ्नहर्ता 31 ऑगस्टला याचं आगमन आहे। परत पंचशील निवासी सेवा मित्र मंडळ त्याचं सुद्धा आगमन आहे 18 ऑगस्टला। हे बघा मी तुम्हाला समोर दाखवते, तुम्ही वाचून घ्या। तर बघू शकतात एवढे आगमनचे बॅनर इथे आता लागलेले आहेत। हे बघा माझघरचा बाप्पा त्याचं पण बघा आगमन आहे आणि कॉम्पिटिशन सुद्धा ठेवलेलं आहे। मी तुम्हाला वरून दाखवून देतो, बघू शकतात तुम्ही एवढे बॅनर इथे लागलेले आहेत। तर आगमन 4 तारखेपासून आगमन चालू होणार आहे गणपती बाप्पांचं। हे बघा एवढे बॅनर समोर बघू शकतात, एवढे बॅनर इथे लागलेले आहेत। युवा शक्ती गणेश उत्सव मंडळ याचं 25ला आगमन आहे। स्लेटर रोडचा राजा, हे संतोष नगरचा राजा, कांदिवलीत सर्वात मोठा आगमन। हे बघा परत त्या साईडला सुद्धा बॅनर लागलेत। हे बघा इथे सुद्धा बॅनर्स लागलेले आहेत। धारावीचा वर्धविनायक, हे बघा परत बाजूला मुंबईचा महाराजा धीराज त्याचं सुद्धा 31 ऑगस्टला भरपूर आगमन आहेत। 1 सप्टेंबरला ते बघा तिकडे सुद्धा लागलेला आहे। सीपी टँकरचा महाराजा, सीपी टँकचा। तर बघू शकतात परेल वर्कशॉपच्या बाहेर एवढे बॅनर लागलेले आहेत आणि समोर आहे मित्रांनो आपलं परेल वर्कशॉप। तिकडे बघू शकतात तिकडे सुद्धा आगमन लिहिलेलं आहे। तर तिकडे सुद्धा बघू शकतात, झूम करून मी तुम्हाला दाखवतो। आणि हे मित्रांनो आपलं परेल वर्कशॉप मी तुम्हाला इथून बाहेरच दाखवून देतो। समोर वाचू शकतात मित्रांनो इथे नोटीस लागलेली आहे, फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही आहे। तर मी तुम्हाला इथूनच दाखवून देतो। हे बघा मोरया, हे बघा तर सगळ्या मूर्त्या बघा इथून शेवटपर्यंत पूर्ण मूर्त्याच मूर्त्या आहेत, मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत। आणि यावर्षी मित्रांनो इथे आले पेशवा आर्ट्समध्ये तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात। बाकी जे आहेत ना या साईडचे जे आहेत ना गणपती त्यांच्या व्हिडिओ बनवू शकत नाही। पेशवा आर्टची खासियत आहे मित्रांनो की ते टिश्यू पेपरपासून गणपती बाप्पा बनवतात। तेव्हा बघू शकतात इथून पूर्ण तर तिथपर्यंत चंदनवाडीचा, काळ्या चौकीचा, परत खेतवाडीचा भरपूर तुम्हाला गणपती बाप्पा इथे बघायला भेटणार आहे। आणि ते पण मोठे मोठे गणपती बाप्पांचं आगमन इथून परेल वर्कशॉपमध्ये होणार आहे। 4 ऑगस्टपासून मित्रांनो जे आहेत ना गणपती बाप्पाचे आगमन इथून चालू होणार आहे। मी इथूनच तुम्हाला एकदा दाखवून देतो। हे बघा 4 ऑगस्टला इथे बघा समोर लिहिलं सुद्धा आहे बॅनर। तर मित्रांनो हा बघा हा होणार आहे आगमन 4 ऑगस्टला मल्हारी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ याचं आगमन होणार आहे। आणि हे बघा हे मित्रांनो आहे परेल वर्कशॉप, काम चालू आहे जोरात आणि समोर इथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे म्हणून मी तुम्हाला इथूनच दाखवून देत आहे। आता मित्रांनो आपण जाऊया गणेश संकुलला। आता आपण आलो आहे अरुण दत्तेच्या वर्कशॉपला आणि समोर मित्रांनो आहे आपलं वर्कशॉप। आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल ना तर मित्रांनो समोर करी रोड स्टेशन आहे। करी रोड स्टेशनवरून तुम्हाला बाहेर यायचं आहे आणि त्या गाड्या जशा समोर येतात ना तसंच तुम्हाला चालत चालत यायचं आहे आणि चालत आल्यावरती तुम्हाला हे अरुण दत्तेचं वर्कशॉप भेटणार आहे। तर एकदम इझी वे, करी रोड स्टेशनला उतरा आणि तुम्हाला सरळ इथं म्हणजे राईट मारून ना चालत यायचं आणि तुम्हाला हे अरुण दत्तेचं वर्कशॉप भेटेल। कोणालाही विचारा, तुम्हाला हे वर्कशॉप भेटून जाईल। आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की कोणकोणत्या मूर्त्या रेड्या झाल्या आहेत। हे बघा गेट वगैरे बंद आहे पण तरी आम्ही इथं आतमध्ये आलेलो आहे। आणि हे बघा अरुण दत्तेचं वर्कशॉप
काम एकदम जोरात सुरू आहे मित्रांनो। इथून तुम्हाला आहे ना सांताक्रूजचा राजा, परत कमाटीपुराचा कोणता बाप्पा बर्फानी आणि मित्रांनो परळचा महाराजा, असे मोठे मोठे गणपती मित्रांनो कमीत कमी ना इथून 90 मूर्त्या निघतात। म्हणजे दरवर्षी तुम्ही इथून बघाल ना तर 90 मूर्त्यांचं इथून आगमन होत असतं। इथून मी तुम्हाला दाखवून देतो। तिथे आतमध्ये लास्टपर्यंत जायला परमिशन नाही आहे, कारण मूर्त्या आहेत ना सगळ्या आता जवळजवळ आणून ठेवले आहेत आणि मूर्त्यांचं ना काम एकदम जोरामध्ये सुरू आहे। म्हणून ना मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवत नाही आहे, जे इथून पॉसिबल होतं आहे ना तेच मी तुम्हाला इथून दाखवत आहे। हे बघा काम एकदम जोरात सुरू आहे। रंग वगैरे अजून लावलेला नाही आहे, थोड्या दिवसामध्येच ना रंग वगैरे करून टाकतील ते लोक। हे बघा इथून मला जेवढं होईल पॉसिबल तेवढं मी तुम्हाला इथून दाखवत आहे। तिथे दादा वगैरे ते बसलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की मूर्त्या आहे ना आधी अशा लांब लांब होत्या, पण आता जवळ आणून ठेवल्या आहेत, धक्का वगैरे लागू शकतो म्हणून ते आपल्याला पुढे जाऊ देत नाही आहेत, म्हणून मी तुम्हाला इथूनच दाखवत आहे। तर बघू शकतात हे बघा एवढ्या मूर्त्या इथे लाईनमध्ये उभ्या आहेत। आणि हे एवढंच नाही आहे मित्रांनो, याच्या पाठीसुद्धा अरुण दत्तेंचं वर्कशॉप आहे। तर बघू शकतात एवढ्या मूर्त्या आता रेडी कंडिशनमध्ये आहेत, फक्त कलर वगैरे त्यांचा बाकी आहे। दादा आताच भेटला होता आणि त्यांनी सांगितले की थोडीशी व्हिडिओ तुम्ही बनवू शकता, जास्ती बनवू नका। तर मला जे समोर दिसतंय मी ते तुम्हाला एकदा दाखवून देतो। हे बघा एकदम जोरात काम वगैरे सुरू झालेलं आहे आणि हे बघा कलर वगैरे सुरू आहे एकदम जोरात। हे बघा पॉलिशिंग वगैरेचं काम सुरू आहे। 4 तारखेपासून आगमन सुरू होणार आहे। हे बघा चंद्रावर वगैरे बसलेला बाप्पा बघा कसलं भारी वाटतंय बघायला। हे बघा खूप मोठे मोठे गणपती इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे। हे बघा एक नंबर आहेत आणि तिकडे पण आहेत मोठे मोठे मूर्ती, मी तिकडे जाऊन सुद्धा दाखवतो तुम्हाला। हे बघा कसलं भारी वाटतंय। तर मित्रांनो जास्ती मला काय दाखवता येणार नाही, कारण गणपती बाप्पा आता रेडी करायला घेत आहेत। तर मी आता जातो पुढे गणसंकुलला आणि गणसंकुलला जाऊन बाकीचा अपडेट देतो तुम्हाला। तर मित्रांनो मी आलो आहे गणसंकुल वर्कशॉपला, नाव पण बघू शकता हे बघा इथे लिहिलेले गणसंकुल वर्कशॉप। आणि मित्रांनो त्या गणसंकुल वर्कशॉपला तुम्हाला यायचं कसं आहे तर समोर तुम्ही पाहू शकतात करी रोड स्टेशन आहे। हे बघा या बिल्डिंगच्या मागे आहे ना करी रोड स्टेशन आहे। करी रोड स्टेशनवरनं तुम्ही बाहेर आले ना का तुम्हाला राईट हँडला इकडे चालत यायचं, या साईडला हा ब्रिज आहे ना पकडूनच तुम्हाला इथे खाली चालत यायचं आहे आणि चालत आल्यावरती ना तुम्हाला एक गणसंकुल वर्कशॉप भेटणार आहे। तर तुम्ही गणसंकुल वर्कशॉपला असं येऊ शकतात आणि मग इथून जे मोठ्या मोठ्या गणपतीचे आगमन आहेत ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया गणसंकुलमध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे। मित्रांनो आता आपण गणसंकुलला आलो आहे, बघा तिकडे एक वर्कशॉप आहे आणि बघा इथे सुद्धा वर्कशॉप आहे, पण व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला तिथला व्हिडिओ दाखवू शकत नाही। पण इथे पण खूप छान छान मूर्त्या आहे मित्रांनो। हे बघा प्रारंभ कला मित्र मंडळ त्यांनी बाहेर ज्या डिस्प्लेला मूर्त्या लावल्या आहेत मी त्या तुम्हाला एकदा दाखवतो, बघण्यासारख्या मूर्त्या आहेत। खूप छान छान मूर्त्या आहेत मित्रांनो ज्या ज्या डिस्प्लेवरती लावलेल्या आहेत आणि एकापेक्षा एक कलेक्शन आहे। अशी इथे तुम्हाला आहे ना मित्रांनो कमीत कमी 12 ते 13 कला केंद्र पाहायला भेटणार आहेत। हे बघा आतमध्ये सुद्धा भरपूर मूर्त्या आहेत, तुम्ही आतमध्ये जाऊन सुद्धा बघू शकतात। हे बघा इथून मी तुम्हाला दाखवतो लालबागच्या राजाची बघा सेम टू सेम मूर्ती इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। हे बघा इथे सुद्धा मित्रांनो बघा साई गणेश चित्रशाळा आणि इथे सुद्धा डिस्प्लेवरती काही मूर्त्या आपल्याला पाहायला भेटतील। मी ज्या डिस्प्लेवरती आहेत बाहेर दिसत आहेत त्याच दाखवतोय, पण तुम्हाला जर अजून पाहिजे असतील तर तुम्ही ना इथे आतमध्ये कार्यशाळेमध्ये जाऊन अजून मूर्त्यासुद्धा बघू शकतात। मी डिस्प्लेवरती तेच दाखवतोय, कारण आतमध्ये जाऊन जर व्हिडिओ बनवली ना मित्रांनो तर 1-2 तासाची व्हिडिओ बनेल किंवा त्यापेक्षाही मोठे एवढ्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। पण डिस्प्लेवरती पण खूप छान छान मूर्त्या आहेत, तर मी त्या तुम्हाला इथे दाखवत आहे। हे बघा पुढे इथे ना वे ब्रदर्स त्यांच्या पण इथे बघा मूर्त्यांना डिस्प्ले वगैरे लावलेला आहे बघा आणि किती छान छान मूर्त्यांचे कलेक्शन आहे आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे। खाली सुद्धा बाप्पा आहे आणि भरपूर मोठे मोठे वर्कशॉप आहेत इथे, वर्कशॉप नाही सॉरी कार्यशाळा आहेत। हे बघा या साईडला सुद्धा आहेत वे ब्रदर्स आणि इथे सुद्धा डिस्प्लेवरती त्यांच्या बघा किती छान छान मूर्त्या आपल्याला पाहायला भेटणार। हे बघा परत छोटे बाप्पा सुद्धा आहेत इथे।
हे बघा आतमध्ये सुद्धा आहे. आणि मित्रांनो समोर बघा चंदनवाडीचा बाप्पा सुद्धा आहे. आणि इथे बघा सेम टू सेम लालबागचा राजा सुद्धा आहे. तिथे बघा कमळावरती आहे. खूप छान छान मूर्ती आहे इथे आतमध्ये पाहायला भेटणार आहे आपल्याला. हे बघा तिकडे समोर बघू शकता दगडूशेठ हलवाईची मूर्ती सुद्धा आहे सेम टू सेम. भरपूर इथे तुम्हाला कार्यशाळेमध्ये खूप छान छान मूर्ती पाहायला भेटणार आहे. मी आतमध्ये जात नाही आहे, मला जे समोर दिसत आहेत मी ते तुम्हाला इथून दाखवत आहे मित्रांनो. हा बघा समोर शंखावर बसलेला तो सुद्धा किती छान वाटतोय बाप्पा. हे बघा इथे सुद्धा आहेत. तर पुढे पण आहे, पुढे पण पाहूया आपण. हे बघा इथे श्रेया आर्ट म्हणून आहे. आणि इथे यांच्या डिस्प्लेला पण खूप छान छान आणि युनिक मूर्ती आहेत. वाव, चंद्रावर बसलेला कसलं भारी वाटतंय. हे बघा इथे बघा दागदागिने वगैरे एक नंबर केलेले आहेत कामं. बघा कसलं भारी वाटतंय. हे बघा खाली सुद्धा बघायला भेटणार आपल्याला. पुढे सुद्धा आहे. हे बघा सार्थक आर्ट्स आणि त्यांच्या पण डिस्प्लेला बघा कसल्या भारी भारी मूर्त्या आहेत. वाव, हे बघा विठू माऊली पांडुरंग हरी ती मूर्ती सुद्धा इथे आपल्याला पाहायला भेटते. आणि सगळ्या बुकिंग झालेल्या आहेत बघा. हे बघा स्वामींची मूर्ती सुद्धा आहे इथे. बरं इथे खाली सुद्धा आहेत, खाली मोठ्या मूर्त्या आहेत. आणि मित्रांनो अजून एक खूप छान म्हणून आहे ना, जर पाहायचं असेल ना तुम्हाला गणपती बाप्पा, तर तुम्ही इथे अमर आर्टला सुद्धा व्हिजिट करू शकतात. हे बघा अमर आर्ट्स, इथे आहे ना एकापेक्षा एक मूर्ती तुम्हाला पाहायला भेटणार. हे बघा मी लास्ट टाइम सुद्धा आलेलो तेव्हा ना वेगळ्या मूर्त्या होत्या आणि आता आहे ना वेगळ्या मूर्त्या पाहायला भेटतात. हे बघा एकापेक्षा एक मूर्ती आहे. बघा लालबागच्या राजासारखं सेम समोर आहे बघा. एक नंबर वाटतायत मूर्त्या. ही छोटू बाप्पा बघा कसलं भारी वाटतंय. तर मित्रांनो माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया. हे बघा इथे बघा 1 फुटाची गणपती बाप्पाची पण मूर्ती आहे आणि कसले छान वाटते. ह्या वरती सुद्धा बघा कसलं भारी आहे, चंद्रावर बसलेला बाप्पा. इथे सुद्धा आपल्याला स्वामी समर्थांची मूर्ती पाहायला भेटते गणपती बाप्पाच्या रूपात. हे बघा वाव कसलं भारी गणपती बाप्पा आहे. हे बघा लाल कलरच्या रंगामध्ये गणपती बाप्पाला दगडूशेठ हलवाईसारखा वाटतोय. हे बघा इथे सुद्धा. हे मित्रांनो बघा फक्त डिस्प्ले. तुम्हाला जर अजून पाहिजे असतील ना तर तुम्ही इथे आतमध्ये येऊन सुद्धा बघू शकतात. आतमध्ये पण खूप प्रकारची व्हेरायटीज ही तुम्हाला पाहायला भेटतात. तर मित्रांनो मला वर्कशॉप तर दाखवता आला नाही तुम्हाला. आतमध्ये जाऊन तुम्ही इथे वरती बॅनरवर बघू शकतात. इथे काही अलाउड नाही आणि जर तुम्ही व्हिडिओग्राफी करताना पकडले गेले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तर मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला चित्रशाळा दाखवली आहे. चित्रशाळा पण खूप भारी आहे. जर तुम्हाला गणपती बाप्पा तुमचे बुक करायचे असतील तर तुम्ही इकडे गणसंकुलन नक्की येऊन बुक करू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. मी 3 वर्कशॉप गेलो खास तुम्हाला अपडेट देण्यासाठी. तर मला जेवढं पॉसिबल होलं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला. तर तुम्ही मला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण गणपतीचे जे आगमनचे व्लॉग आहेत ते आपल्या चॅनलवर सर्व येणार आहेत. तर आत्ताच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 टाटा गुड बाय.